आयुष्यभराची मित्रता आणि मानवतेचा अनोखा संकल्प. महादेव बसगोंडा पाटील यांचा देहदानाचा निर्णय आदर्शवत. टाकोडे गावातील 49 वर्षीय महादेव बसगोंडा पाटील यांनी समाजासाठी एक प्रेरणादायी आणि आदर्श ठरावा असा मोठा निर्णय घेतला आहे. जिवंत असतानाच निधनानंतर आपला देह मिरज सिव्हिल हॉस्पिटलला द्यावा अशी त्यांनी कुटुंबियांना स्पष्ट सूचना केली आहे. महादेव पाटील म्हणाले, समाजासाठी काहीतरी शाश्वत मागे ठेवता यावं आणि माणुसकीची जपणूक व्हावी याच भावनेतून मी देहदानाचा संकल्प केला. त्यांच्या या विचारातून समाजाबद्दलची जबाबदारी आणि संवेदनशीलता स्पष्ट दिसते. जवळचे गेली 20-25 वर्षे झाले आमचे परमित्र आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी देहदान करायचं ठरवून आज देहदान केलेलं आहे. आणि माझ्या मृत्यूनंतर या देहाचं गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच इतर गरजू लोकांना अवयवाची पूर्तता व्हावे, अवयवाचे उपयोग पडावा या हेतूने मी देहदान करायचा संकल्प केलेला आहे. माझे पती यांनी घेतलेला निर्णय अनपेक्षित होता, पण मोठा होता. आम्हाला सुरुवातीला धक्का बसला, पण त्यांची भावना आम्ही त्यांना पूर्ण समजून आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. संजय तेलनाडे यांच्या वाढदिवसादिन माझ्या भावाने घेतलेला निर्णय योग्य देहदानाचा निर्णय फार योग्य वाटला आणि तो निर्णय घेतलेला निर्णय समाज उपयोगी असल्यामुळे मला खूप आनंद झालेला आणि त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. महादेव पाटील यांच्या आयुष्यातील आणखी एक जिव्हाळ्याचा पैलू म्हणजे त्यांची 25 वर्षाची माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्याशी असलेली घट्ट मैत्री. सुखदुःखाचा साथीदार, सामाजिक उपक्रमांमध्ये कायम खांद्याला खांदा लावून उभे राहणारे हे दोघे मित्र आजही तितक्याच नात्याने जोडलेले आहेत. आयुष्यभर साथ देणाऱ्या या मैत्रीचं महादेव पाटील यांनी केलेलं कौतुकही तितकंच विशेष आहे. संजय तेलनाडे यांच्या वाढदिवसादिवशीच देहदानाचा निर्णय जाहीर करून त्यांनी आपल्या मित्राला एक अनोखी, कधीही विसरता न येणारी भेट दिली. ही भेट फक्त भावनिक नाही तर समाजाला दिशा देणारी आणि माणुसकी जिवंत ठेवणारी आहे. महादेव पाटील यांचा हा निर्णय केवळ एक व्यक्तिगत संकल्प नसून मानवतेच्या मार्गदर्शनाचा प्रकाश आहे. मृत्यूनंतरचं जीवन एखाद्या अनोळखी व्यक्तीला देण्याची तयारी हा विचार समाजात सकारात्मक बदल घडवणारा आहे. मँचेस्टर न्यूज टीमकडून महादेव बसगोंडा पाटील यांच्या या पवित्र समाज उपयोगी निर्णयाला मनपूर्वक सलाम.